मी प्राध्यापक असलम सिकंदर फराज, माजी नगराध्यक्ष जयसिंगपूर नगर परिषद जयसिंगपूर। आज जयसिंगपूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये राजश्री शाहू विकास आघाडीची भूमिका, एक राजश्री शाहू विकास आघाडीचा सचिव म्हणून मी आपल्यासमोर विशद करत आहे। एकंदर आमचे नेते डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षांमध्ये, म्हणजे ते आमदार झाल्यानंतर जो जयसिंगपूर नगरीचा जो विकास झालेला आहे, मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे, जवळजवळ 300 कोटीपर्यंतचा निधी मिळाला आहे आणि त्याच्या माध्यमातून शहरातील अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम असेल, त्यानंतर 24/7 24 तास पाणी, म्हणजे तुम्ही नळ उघडला की लगेच पाणी, अशा प्रकारची योजना असेल, त्यानंतर प्रशासकीय इमारत असेल, त्यानंतर शाहू स्टेडियम असेल, विस्तारीकरणाचं काम असेल, याच्याबरोबरच प्रत्येक समाजाला निधी उपलब्ध करून घेऊन, म्हणजे वडर समाज असेल, मातंग समाज असेल, मुस्लिम समाज असेल, हडपत समाज असेल, नाभिक समाज असेल, प्रत्येक तळागाळातल्या माणसांच्या समस्या जाणून डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांनी प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे। आज सार्वत्रिक निवडणूक लागत असताना भविष्यात सुद्धा अनेक कामं आहेत। झोपडपट्टी नियमितीकरणाचे काही प्रॉपर्टी कार्ड दिलेले आहेत, त्या प्रॉपर्टी कार्ड झोपडपट्टी मुक्त जयसिंगपूर शहर आणि स्लॅबची घरं असलेली जयसिंगपूर शहर झोपडपट्टी धारकांना हे करण्याचं स्वप्न आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, संजय पाटील यड्रावकर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी, माझ्यासह सर्व सहकार्याने योजलेलं आहे। आता हे फक्त नियमितीकरणाचं काम डॉक्टर राजेंद्र पाटील आणि यड्रावकर आणि संजय पाटील यड्रावकरांच्या प्रयत्नातच घडू शकतंय, याची मला पूर्ण खात्री आहे। आता निवडणुका लागलेत, शाहू आघाडीचे सर्व उमेदवार आहेत। आता खास करून मी प्रभाग क्रमांक 9चा एक मुख्य प्रचारक म्हणून मी आपल्यासमोर माझी भूमिका स्पष्ट करत आहे। खरं म्हणजे वास्तविक 2001 पासून 2021 पर्यंत मी 4 वेळा या प्रभाग क्रमांक 9 मधील अवचित नगरचा भाग असेल, जय भवानी चौकातील भाग असू दे, महालक्ष्मी नगर असू दे, रामनगर असू दे, संभाजीनगर असू दे, अनेक वेळा या लोकांनी, सर्वसामान्य कुटुंबातील लोक राहत असतात आणि या लोकांनी मला निवडून दिलं आणि त्याचा परिपूर्णपणे, मी म्हणत नाही 100%, काही अंशी काम करण्यामध्ये मी यशस्वी झालो। खास करून मला रामनगरमधील पाण्याच्या गटारीच्या निचऱ्याचा प्रश्न अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीमनं 2010 पूर्वी, साधारणतः 2010ला तो मार्गी लावला। आज एवढा पाऊस होऊन देखील त्या ठिकाणी थेंब सुद्धा पाणी साचत नाही, ह्याचं एक आत्मिक समाधान मला आहे। त्याचं प्रभागामध्ये अनेक प्रकारचे रस्ते, गटारी वगैरे तरी कामं झालेली आहेत, पण या कामाचं मला अधिक अभिमान वाटतोय आणि ती लोक त्या ठिकाणी समाधानी आहेत। आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून संजय पाटील यड्रावकर तरी आहेतच, एक जयसिंगपूरचे विकासाचे शिल्पकार म्हणून त्यांची ख्याती आहे। तळागाळातल्या माणसापर्यंत आणि शहरातल्या कानाकोपऱ्यापर्यंत ते नाव पोहोचलेलं आहे। मला खात्री आहे की संजय पाटील यड्रावकर संपूर्ण शहराबरोबरच माझ्या प्रभागातून, म्हणजे प्रभाग क्रमांक 9 मधून जास्तीत जास्त मताधिक्य घेतील। दुसरे 2 चेहरे आणलेले नगरसेवक पदासाठी अशोक मनोहर मळगे, एक सामान्य कुटुंबातला, म्हणजे मागासवर्गीय समाजातला एक व्यक्तिमत्व आणि पॅनलमध्ये घेतलेला आहे। एक किराणा व्यापार करणारा एक सर्वसामान्य माणूस आज या निवडणुकीमध्ये राजश्री शाहू विकास आघाडीनं 9अ उमेदवार म्हणून त्यांना दिलेला आहे। तर त्यांना देखील लोक प्रचंड मत देतील, तरी अशोक मळगेंना पण मताधिक्याने निवडून देतील। मी स्वतः उमेदवार नाही आहे, परंतु माझी पत्नी सौभाग्यवती तबस्सुम असलम फराज, जिनं 2001 पासून या समाजकार्याची तिला आवड आहे आणि ती देखील या नगरसेविका पदासाठी 9ब मधून तिची उमेदवारी आहे। मला खात्री आहे की प्रभाग क्रमांक 9 मधील जय भवानी चौकातले लोक असू देत, अवचित नगरमधले लोक असू देत, रामनगरमधले लोक असू देत किंवा संभाजीनगरमधले लोक असू देत, काडगेमळ्यातले लोक असू देत, चांदतारा मशीद परिसरातील लोक असू देत, हे तिन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मताधिक्य देतील याची मला खात्री आहे। आणि मी एवढा शब्द देतो की या पॅनलचा एक प्रचार प्रमुख म्हणून याच्या पुढं जी काही समाजोपयोगी कामं असतील, भौगोलिक कामं असतील, ती पूर्ण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न
या उमेदवारांच्या माध्यमातून करेल अशी खात्री आहे. पुन्हा एकदा राजश्री शाहू विकास आघाडीच्या जयसिंगपूरमधील नगराध्यक्षा संजय पाटील यड्रावकरांच्या सह राजश्री शाहू विकास आघाडीचे जेवढे उमेदवार 13 प्रभागातून उभे आहेत त्यांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करा, अशा प्रकारचं नम्र आव्हान आपण जयसिंगपूर वासियांना करतो. नमस्कार.